नमस्कार मंडळी. एका अतिशय प्रसन्न आणि आनंदी दिवशी तुम्हा सगळ्यांना अभिवादन करून आजच्या अभिवाचनासाठी निवडलेल्या कथेबद्दल सांगून अभिवाचन सुरू करते. माझे बाबा पोलीस खात्यात होते, त्यामुळे मला एकंदरच चोर, पोलीस, खुणी ह्या गोष्टींचं आकर्षण होतं. मी शाळेत असताना एकदा पोलीस स्टेशनला गेले होते. तिथे पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये जेव्हा आरोपी पाहिले तेव्हा खूप धक्का बसला होता. कारण मी फार बुद्धू असल्याने मला आरोपी हे सिनेमामध्ये वगैरे दाखवण्यात येणाऱ्या राक्षसांसारखे असतात असं वाटत होतं. बहुधा मी लहानपणापासूनच थोडी जास्तच फिल्मी असावी आणि समोर दिसत होते ते तुमच्या माझ्यासारखी माणसं. त्यामुळे मी खूप द्विधा मनस्थितीत गेले होते. तर मी आज जी कथा निवडली आहे, तुमच्या लक्षातच आलं असेल, ती एका पोलीस तपासावर आहे. मारियाचा ऑफिसच्या टॉयलेटमध्ये खून होतो आणि त्याचा इन्स्पेक्टर मानसिंग पवार कसा छडा लावतात यावर आधारित ही कथा नक्कीच आकर्षक पद्धतीने लिहिल्या गेली आहे. लेखक आहेत रामदास कामत. पण मंडळी, माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना? पहा, आणि राहिलं असेल तर प्लीज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. अभिवाचन आवडलं तर लाईक आणि कॉमेंट पण करा आणि तुमच्या मित्रमंडळींना ही कथा शेअर करायला, हे अभिवाचन शेअर करायला विसरू नकात. तर आजची कथा ब्लॅक आउट. लेखक रामदास कामत. अभिवाचन अदिती पालिमकर. इन्स्पेक्टर मानसिंग पवार आज अगदी खुशीत होते. मुख्य पोलीस आयुक्तांच्या हस्ते त्यांचा सत्कार चालला होता. या सत्कार सोहळ्याला पोलीस खात्यातील मोजकीच पण प्रतिष्ठित मंडळी हजर होती. मारिया खून प्रकरण त्यांनी जाहीर केलेल्या अल्पमुदतीत म्हणजे फक्त एका आठवड्यात मोठ्या कौशल्यानं सोडवलं होतं. सत्कार सोहळा संपताच पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. पवार साहेब, आपण खुनाची ही केस इतक्या लवकर कशी सोडवलीत हे सांगाल का? त्यापेक्षा याची मोडस ऑपरेंडी जरा विस्तारानं सांगितलीत तर बरी होईल. मानसिंग पवारांचा उत्साह वाढला. ते म्हणाले, ओ श्युअर, तुम्ही सगळे माझ्या केबिनमध्ये बसा, मी आलोच. असं म्हणत पवारांनी वरिष्ठांचा व इतर पाहुण्यांचा निरोप घेतला आणि ते केबिनकडे वळले. पत्रकार त्यांची वाटच पाहत होते. पवारांनी पुन्हा एकदा चहा बिस्किटांची व्यवस्था करण्यास सांगितलं आणि त्यांनी मारिया खून प्रकरण सांगायला सुरुवात केली. हॅलो रहेजा साहेब, गुड मॉर्निंग. सॉरी, तुम्हाला सकाळीच डिस्टर्ब केलं. मी इन्स्पेक्टर मानसिंग पवार बोलतो आहे. आपण लगेच आपल्या नरिमन पॉईंटच्या ऑफिसमध्ये या. एवढ्या सकाळीच? माझी ऑफिसला पोहोचायची वेळ 11ची आहे आणि आता तर सकाळचे 7च वाजता आहेत. काही विशेष? रहेजा साहेबांनी अर्धवट झोपेतच विचारलं. हो, तुमची पर्सनल सेक्रेटरी मारिया जोसेफ हिचा खून झाला आहे. तुमच्या ऑफिसमधील लेडीज टॉयलेटमध्ये कोणीतरी गळा आवळून तिचा जीव घेतला आहे. तुम्ही लगेच या. व्हॉट? ओह नो, माय गॉड. मी आलोच. रहेजांची झोप खाडक्कन उडाली. त्यांनी वॉश घेतला आणि ड्रायव्हरला गाडी काढण्यास सांगितलं. काही वेळातच गाडी नरिमन पॉईंटमधील रुस्तुम बिल्डिंगपाशी आली. पोलीस व्हॅन, ॲम्ब्युलन्स आधीच घटनास्थळी हजर होते. या रुस्तुम बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर रहेजा साहेबांचं ईस्ट वेस्ट एक्सपोर्ट ट्रेडिंगचं ऑफिस होतं. रहेजा इन्स्पेक्टर पवारांबरोबर पहिल्या मजल्यावर आले. लेडीज टॉयलेटमध्ये मारिया जमिनीवर मान टाकून निपचित पडली होती. तिच्या गळ्याभोवती निळ्या रंगाचा टाय आवळलेला होता. पोलीस फोटोग्राफर फोटो घेत होते. फिंगर प्रिंट एक्सपर्ट बोटांचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न करत होते. रहेजा साहेब सुन्न झाले. समोरील दृश्य पाहून त्यांचे हातपाय थरथरायला लागले.
ते स्वतः कोसळण्याच्या तयारीत असताना 2 हवालदारांनी त्यांना सावरलं, त्यांच्या केबिनमध्ये आणून बसवलं. पाणी प्यायल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. त्यांनी पवारांना विचारलं, हे सर्व झालंय कसं आणि केव्हा? तेच तर आम्हाला शोधून काढायचंय. सकाळी टॉयलेट साफ करणारी बाई आली तेव्हा तिनं हे प्रथम पाहिलं. तिनं ताबडतोब वॉचमनला सांगितलं. वॉचमनने पोलीस स्टेशनला फोन केला आणि आम्ही येथे पोहोचलो. मारियाच्या पर्समध्ये तुमचं व्हिजिटिंग कार्ड मिळालं, त्यावरून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. आता या कामी आम्हाला तुमची खूप मदत लागेल, पवारसाहेबांनी सांगितलं. जरूर जरूर. मारिया माझी पीएच नव्हती तर मला लेकीसारखी होती. शी वॉज लाईक माय फॅमिली मेंबर. रहेजांनी रुमालाने डोळे पुसले. सर्व सोपस्कार झाले. मारियाचा देह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. तिच्या घरच्यांना तसं कळवण्यात आलं. तिची पर्स, मोबाईल वगैरे ताब्यात घेण्यात आले. टॉयलेट 1 दिवसासाठी सील करण्यात आलं. रहेजा व पवार खाली उतरले तेव्हा मीडियावाले त्यांची वाट पाहत होते. मिस्टर पवार, भर दिवसा मुंबईत खून होतात तरी पोलीस काहीच करू शकत नाहीत. आता ऑफिसमध्ये खून होऊ लागलेत. यावर तुमचं काय मत आहे? एकानं विचारलं. हाऊ फार मुंबई इज सिक्युअर्ड? एका इंग्रजी वार्ताहराने विचारले. पोलीस खाते निष्क्रिय बनले आहे असे तुम्हाला वाटत नाही का? आपल्या खात्याला निष्क्रिय ठरवण्यात येत आहे हे पाहताच इन्स्पेक्टर पवार वैतागले. ते उसळून म्हणाले, तुम्ही स्वतःला लोकशाहीचा चौथा खांब म्हणवता. तुमची या कामी काय मदत होते सांगा. केवळ अर्धवट माहितीच्या आधारे उथळ बातम्या छापायच्या आणि आपल्या पेपरचा खप आणि चॅनलचा TRP वाढवायचा, एवढीच तुमची एकनिष्ठता? पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करण्यापेक्षा जरा मदत केलीत तर बऱ्याच खुनांची उकल लवकर होण्यास मदत होईल. आता ही केस किती वर्ष चालणार? काही धागेदोरे सापडले का? वर्षे? वाट पहा. हा खुनी आम्ही लवकरात लवकर शोधून काढू, पवार आत्मविश्वासाने म्हणाले. लवकरात लवकर म्हणजे कॅन यू स्पेसिफाय? पवार जरा डिवचल्यासारखे झाले. ते लगेच म्हणाले, 1 आठवड्याच्या आत आम्ही या खुनाचा तपास लावू. सगळ्यांनी ऑल द बेस्ट केलं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात खुनाच्या बातमीबरोबर इन्स्पेक्टर पवारांनी दिलेल्या मुदतीलाही ठळक प्रसिद्धी देण्यात आली. इन्स्पेक्टर पवारांनी मात्र हे आव्हान समजून तपासाला सुरुवात केली. जबानी घेण्याची सुरुवात अर्थातच झाली रहेजा साहेबांपासून. तुम्ही मारियाला शेवटचं कधी पाहिलं? काल संध्याकाळी 7 वाजता. तेव्हा ऑफिसमध्ये मी, माझा बिझनेस फ्रेंड विनीत अगरवाल आणि मारिया, आम्ही तिघंच होतो. एरवी संध्याकाळी इतका उशीर झाला की मी तिला चर्चगेट स्टेशनपर्यंत सोडतो. काल ती दुसरीकडे जायचं आहे म्हणून निघाली. आम्ही दोघं त्यानंतर अर्ध्या तासाने निघालो. मारियाच्या गळ्याभोवती जो टाय आढळलेला होता तो कुणाचा होता? विनीत अग्रवालचा. तो टाय पाहून मला धक्काच बसला. विनीत असं काही करेल यावर माझा विश्वास बसत नाही. ऑफिस बंद करताना तुमचा कोणी शिपाई नसतो का? आहे ना, हिराजी बनसोडे, पण काल तो त्याच्या एका रिलेटिव्हच्या लग्नासाठी रजेवर होता. मग ऑफिस तुम्ही बंद केलंत? पवारांनी विचारलं. नाही, खाली वॉचमनला मी किल्ली देतो. मी गाडी काढेपर्यंत तो सगळं व्यवस्थित बंद करून चावी आणून देतो. विनीत अगरवाल म्हणजे तुमचा बिझनेस फ्रेंड नाही का? बिझनेस फ्रेंड म्हणजे? पवारांचा रोख जरा वेगळा होता. विनीत अगरवाल माझ्यापेक्षा 8-10 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 40+ म्हणा हवं तर. या धंद्यात नवीन आहे, पण एकदम डॅशिंग आणि डायनॅमिक आहे. मी आणि तो मिळून एक जॉईंट व्हेंचर करायचं ठरवतोय. त्यासाठी तो इथे सारखा येत असतो. त्याची आणि मारियाची काही ओळख? मी उशिरा थांबलो की मारियालाही बरेचदा थांबावं लागायचं, त्यामुळे ओळख झाली आहे. शिवाय मारिया राहते सांताक्रूजला आणि विनीत राहतो अंधेरीला, त्यामुळे 1-2 वेळा विनीतनं तिला घरापर्यंत ड्रॉप केलं आहे. विनीत आणि मारियाचे काही? पवारांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. तसं मला काही वाटत नाही. मारिया कॅथलिक असली तरी डिसेंट होती. ठीक आहे, आणखी काही मदत लागली तर तुम्हाला त्रास देऊच. बाय द वे, कॅन आय चेक युअर सेल प्लीज? ओ, वाय नॉट? रहेजांनी आपला मोबाईल पवारांच्या हातात दिला.
पवारांनी त्यावरून काही नोंद केली आणि ते निघाले. काहीसे आठवून ते पुन्हा मागे वळले. सॉरी टू डिस्टर्ब यू. तुमच्या ऑफिसमध्ये एकूण स्टाफ किती? मी धरून 6, म्हणजे मारिया, अकाउंट्स मॅनेजर रवी साळुंखे, हेड क्लार्क इराणी मॅडम, ॲडमिन मॅनेजर प्रफुल्ल देसाई आणि शिपाई हिराजी बनसोडे. अरे वा, नॅशनल इंटिग्रेशन दिसतंच. ठीक आहे, मला या सगळ्यांची जबानी घ्यावी लागेल. वेळ पडलीच तर त्यांना पोलीस स्टेशनवरही पाठवावं लागेल. ओह श्युअर, आय विल कॉपरेट टू द फुल्लेस्ट एक्सटेंट. रहेजांनी शेक हँड केला. तिथून निघता निघता पवारांनी वॉचमनला गाठलं. नाम क्या है तुम्हारा? साहब, बहादुर सिंह. कितने साल से काम कर रहे हो? 4 साल से साहब. कल ये ऑफिस तुमने बंद किया था? कितने बजे? हाँ साहब, रात को 8 बजे. हाँ हाँ, 8 ही बजे होंगे. ऑफिस से आखिर में कौन कौन निकले? रहेजा साहब और उनके साथ एक जेंटलमैन था. और मारिया मैडम? वो नहीं थी साहब, वो दोनों ही थे. शायद जल्दी गई होंगी. आपने मारिया को जाते हुए नहीं देखा? नहीं साहब, वो बीच में मैं चाय पीने गया था 10 मिनट के लिए, तब शायद गई होंगी. कितने बजे चाय पीने गए थे? यही कोई 7, 7:30 बजा होगा साहब. उसके पहले या उसके बाद कोई ऑफिस में आया था? ठीक से याद नहीं साहब, पर एक मुस्लिम औरत को बुर्खा पहने आई थी और साहब निकलने के कुछ मिनट पहले चली गई. क्या वो इसी ऑफिस में आई थी? वो पता नहीं साहब, यहाँ 4थे माले पर दुबई में नौकरी दिलाने वाले कंपनी का ऑफिस है. वहाँ ऐसी औरतें दिन में बहुत आती है, इसलिए ज़्यादा ध्यान नहीं दिया. और कुछ बता सकते हो उस औरत के बारे में? उसकी हाइट, चेहरा वगैरह? चेहरा तो नहीं दिखा साहब, उसका बुर्खा बहुत लंबा था. जमीन की मिट्टी साफ कर रहा था साहब. मैंने उसे बता दिया, शायद उसने सुना नहीं और वो चली गई. पैदल या टैक्सी में? यहाँ से तो पैदल ही गई, आगे से चल के पता नहीं. ठीक है, ज़रूरत पड़ी तो पुलिस थाने बुला लूँगा और कुछ याद आया तो तुरंत बता देना. जी साहब, जरूर. बहादूरने सलाम ठोकला. पवारांनी हवालदाराला 4थ्या मजल्यावर आवश्यक ती चौकशी करण्यास सांगितलं आणि ते जीपमध्ये जाऊन बसले. हवालदाराने दिलेल्या माहितीनुसार ते ऑफिस रोज 6:30लाच बंद होतं. तो दिवस तसाच गेला. ऑफिस बंदच ठेवण्यात आलं. सर्व स्टाफ, रहेजा साहेब वगैरे मारियाच्या फ्युनरलला गेले. इराणी मॅडमने तर हंबरडाच फोडला. देसाई, हिराजी यांनाही अश्रू आवरेनासे झाले. रवी आणि देसाईलाही धक्का बसला. एकूण काय तर सगळ्यांची आवडती मारिया, तिला कुणीतरी संपवलं होतं. दुसऱ्या दिवशी पवार रहेजा साहेबांच्या ऑफिसमध्ये जरा लवकरच पोहोचले. त्यांनी काही गोष्टींचं, वस्तूंचं निरीक्षण केलं. स्टाफची जबानी घेण्यासाठी रहेजा साहेबांची परवानगी घेतली व त्यांना जरा वेळ आपल्या केबिन बाहेर बसण्यास सांगितलं. सर्वप्रथम प्रफुल्ल देसाईंना आत बोलवण्यात आलं. देसाई खूप घाबरल्यासारखे दिसत होते. मूळचाच भित्रा स्वभाव, त्यात आपल्या नेहमीच्या स्टाफचा खून झाला यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी ऑफिस संध्याकाळी 6 वाजता सोडल्याचं सांगितलं. त्यांच्या गाडीतील ग्रुपच्या मित्रांकडून मोबाईलवर याची शहानिशा करण्यात आली. ते नेहमीच्याच गाडीला होते आणि 7 वाजता घाटकोपरला उतरले अशी माहिती मिळाली. आपलं काम भलं की आपण भले अशा वृत्तीचा देसाई कुणाच्या अध्यात मध्यात नव्हता. त्यानंतर हिराजीला बोलवण्यात आलं. हिराजीने ज्या लग्नासाठी रजा घेतली होती असं सांगितलं. तो हॉल, वधूवरांची नावं, हिराजीचं त्यांच्याशी नातं इत्यादीची सविस्तर माहिती दिली आणि त्याची सत्यता पण पडताळून पाहण्यात आली. पवारांनी विचारलं, हिराजी, तुम्हाला ऑफिसमध्ये रोज उशिरापर्यंत थांबावं लागतं का? नाही साहेब, कधी अर्जंट काम असलं तरच, नाहीतर मीही 6लाच निघतो. तू उशिरा थांबतो तेव्हा मारिया पण असते का? तर तिच्याशिवाय साहेबांचं पानच हलत नाही बघा. डिक्टेशन घेण्यात आणि स्पीड टायपिंगमध्ये मारिया लई एक्सपर्ट बघा. साहेबांचा लई जीव तिच्यावर.
बरं, ते विनीत अग्रवाल साहेब केव्हापासून इथे यायला लागलेत आणि ते येतात तेव्हाच साहेब उशिरापर्यंत थांबतात का? विनी साहेब नेहमीच उशिराच येतात. म्हणजे सर्व स्टाफ निघतो तेव्हा ते उगवतात. आणि तसे ते आत्तापर्यंत 3-4 वेळाच आलेत पहा. पण ते आले की साहेब मारियाला पण थांबायला सांगतात. ऑफिस बंद केल्यावर मारिया कुणाबरोबर जाते? तुमच्या साहेबांबरोबर की विनीत साहेबांबरोबर? विनीत साहेब असले तर त्यांच्याबरोबर, नाही तर मोठ्या साहेबांबरोबर. आणि तू? तुला नाही का साहेब गाडीत घेत? पवारांनी मुद्दामच विचारलं. मी इथंच गिरगावला राहतो साहेब. बस पकडली की 15 मिनिटात घरी. साहेबांनी कधी बोलवलं नाही आणि आपण कधी विचारलंही नाही. उगीच कबाब में हड्डी. हिराजीनं जीभ चावली. इन्स्पेक्टर पवार गालात हसले आणि त्यांनी रवी साळुंखेला आत पाठवायला सांगितलं. एखाद्या कार्यालयात नोकरीसाठी इंटरव्ह्यू चालावा तसा तो प्रकार चालला होता. पण त्याला नाईलाज होता. खुनाचे गूढ उकलण्यासाठी सगळ्यांच्या जबान्या घेणं भाग होतं. रवी आत येताच पवारांनी विचारलं, किती वर्ष आपण या ऑफिसात आहात? झाली 8 वर्ष. आणि मारियाला किती वर्ष ओळखता? 3 वर्षापूर्वीच ती जॉईन झाली तेव्हापासून. मारियाला तुम्ही केव्हा शेवटचं पाहिलं? आणि खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? पवारांनी थेट मुद्द्यालाच हात घातला. मी सिनेमाला गेलो होतो साहेब, इथेच इरॉसला. निघण्यापूर्वी मी तिला हाय केलं. तेवढंच गमतीनं मी तिला विचारलं देखील, येतेस का सिनेमाला? त्यावर ती हसून म्हणाली, आली असते रे, पण साहेबांचं काहीतरी अर्जंट काम आहे. शेवटी मी एकटाच 5:30ला निघून गेलो. तेव्हा शेवटचं पाहिलं तिला. रवीच्या डोळ्यात आसवगोळा झाली. तुम्ही सिनेमाला गेला होतात याला काही पुरावा? पवारांनी विचारलं. असेल बहुतेक, असं म्हणत रवीने पाकिटातून तिकीट काढून दाखवलं. लगे रहो मुन्नाभाई पाहायला गेलो होतो साहेब. मस्त पिक्चर आहे, एकदम टाईमपास. पवारांनी थिएटरचं नाव, शो, दिनांक वगैरे टिपून घेतले. तुम्ही दोघं नेहमी जाता पिक्चरला? नाही साहेब, पहिल्यांदाच संधी मिळाली होती. पण ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. रवी उठला. दारापर्यंत पोचताच पवारांना काहीतरी आठवलं. 1 मिनिट रवी, मारियाच्या मोबाईलवर काल संध्याकाळी तुमचे 2 मिस कॉल होते. पवारांनी विचारलं. हो साहेब, इंटरव्हेलला 7:30 वाजता मी तिचा नंबर ट्राय केला होता. तिचे ऑफिसमधलं काम आटपलं असेल तर तिला भेटून मग एकत्र घरी जायचा विचार केला होता. त्यानंतर पिक्चर संपल्यावर मी 9:15 वाजता परत ट्राय केला, पण नुसतीच बेल वाजत होती. मला खूप राग आला तिचा. पण मला काय ठाऊक की ती बिचारी. 2 दिवस असेच निघून गेले. ऑफिसमधील सर्व स्टाफच्या जबान्या घेऊन झाल्या. देसाई आपल्या वेळेवर घरी पोहोचले होते. हिराजी लग्नासाठी रजेवर गेला होता. रवी 5:30 वाजता सिनेमाला गेला होता. पारशी इराणी रोजच लवकर सटकायची, त्यामुळे तिलाही खून झाल्याचं दुसऱ्या दिवशीच कळलं. पवारांनी विनीतची माहिती मिळवली. श्रीमंतीत वाढलेला विनीत हुशार होता, तितकाच अय्याश होता. सुंदर तरुण मुली त्याचा वीक पॉईंट होता. रहेजा साहेबांना ते माहीत होतं. आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये मारियाला मोहरा करून हा वजीर जिंकायचा असा त्यांचा बेत असेल कदाचित. पण त्यासाठी ते असा अवेळी अकारण खून कशाला करतील, आणि तेही आपल्या ऑफिसमध्ये? खून 7 ते 8च्या दरम्यान झाला होता. त्यावेळी ऑफिसमध्ये रहेजा व विनीत दोघेच होते. रवीने 7:30 वाजता जो मोबाईल लावला त्याला काहीच रिस्पॉन्स मिळाला नव्हता. म्हणजे खून त्याच्याही आधी झाला असावा का? वॉचमनच्या म्हणण्याप्रमाणे एक बुरखाधारी व्यक्ती त्यावेळी आली होती. म्हणजे ही व्यक्ती आणि त्या दोघांचं काही संगनमत होतं का? खून बाहेरच्या व्यक्तीकडून करून घेतला असेल का, की परिचयाच्याच व्यक्तीने केला असेल? ही बुरखाधारी व्यक्ती कोण? रहेजा साहेबांचं उशिरापर्यंत बसणं, आपल्या मित्राला बोलावून घेणं आणि फारशी आवश्यकता नसताना मारियाला थांबवून ठेवणं काहीतरी वेगळं सुचवत होतं. ऑफिस 8 वाजता बंद झालं होतं. पोस्टमार्टमच्या रिपोर्टप्रमाणे खून त्याच्या आधी झाला होता आणि त्यावेळी ऑफिसमध्ये रहेजा व विनीत दोघंच होते. मारियाच्या गळ्याभोवती आवळलेला टायही विनीतचा होता. संशयाची सुई तिकडंच वळत होती. त्यातच भर पडली आणखी एका कारणाने. तिसऱ्याच दिवशी रहेजा साहेबांनी नवीन सेक्रेटरी अपॉइंट केली. शेफाली तिचं नाव. शेफाली दिसायला बरी होती, जराशी मॉडर्न पण होती. कामात आणि बोलण्यात अतिशय चतुर होती, चटपटीत होती. रहेजा साहेबांना मारियाची उणीव जाणवणार नाही इतपत नक्कीच होती.
पहिल्याच दिवशी तिनं आपणहून सगळ्यांशी ओळख करून घेतली होती. रहेजा साहेबांना अशाच पोरी हव्या असतात, त्यामुळे त्यांना दुसरं पाखरू मिळालं अशी उलटसुलट चर्चा ऑफिसमध्ये सुरू झाली. हे बघ डिकरा, मी तुला फ्रेंडली ॲडवाईस देते. तू ऑफिस टाईम नंतर लेट थांबायची प्रॅक्टिस लावूनच घेऊ नको. हे साहेब लोकांचा काय भरोसा नाही. इराणीने लंच टेबलावर शेफालीला सल्ला दिला. शेफालीने होकारार्थी मान हलवली. जेवणाच्या टेबलावर मारिया हाच विषय होता. तिच्या आठवणींनी एक उदासीनता वाटली होती. खुणावर तर्कवितर्क मांडले जात होते. मारियाचा लहान भाऊ व आई यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त होत होती. शेफालीने हळूच विचारलं, बॉस ठीक नहीं है क्या? हिराजी म्हणाला, वैसा नहीं, फिर भी जरा संभाल के रहना. साहब का वो दोस्त आया है ना, वो आता है कभी कभी, वो कुछ ठीक नहीं लगता. देसाई रोज डबा खाऊन झाल्यावर स्टॉक मार्केटला थोडा वेळ जातात, त्यामुळे ते या चर्चेत नव्हते. रवीनं आपला डबा खाल्ला आणि खाली सिगरेट ओढण्यासाठी गेला. शेफाली 2 दिवसातच ऑफिसमध्ये रुळली. वातावरण नॉर्मल झाल्यासारखं वाटत होतं, पण खुणाचा शोध लागत नव्हता. पत्रकार आणि मीडियाला दिलेल्या मुदतीचा उद्या शेवटचा दिवस होता. रात्री 2 वाजेपर्यंत पवार आपल्या केबिनमध्ये होते. उपलब्ध सर्व पुरावे जवळण्या यांची पारायणं करत होते. बऱ्याच वेळानंतर ते केबिन बाहेर पडले, ते एका निर्धारानेच. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता पोलिसांची व्हॅन रुस्तुम बिल्डिंगपाशी उभी राहिली. पत्रकार आणि मीडिया दोघांनाही कळवण्यात आलं. इन्स्पेक्टर पवार आणि पोलीस रहेजा साहेबांच्या ऑफिसमध्ये गेले. सर्व स्टाफ आणि रहेजा साहेबही हजर होते. पवारांनी खुनी शोधून काढला होता आणि आता तो जाहीर करून त्याला अटक करायला ते आले होते. इन्स्पेक्टर पवारांनी सर्व स्टाफवर नजर फिरवली. ऑफिसात भयान शांतता पसरली. पवारांची करडी नजर एकेका स्टाफवरून फिरू लागली. काही क्षणानंतर त्यांनी हाक मारली, शेफाली. त्यानंतर थोडासा पॉज घेतला. सगळ्यांना धक्का बसला. जिला ऑफिसमध्ये येऊन फक्त 2-3 दिवस झाले, ती मारियाची खुणी निघावी हे अनाकलनीय होतं. कदाचित मारियाची जागा तिला पटकवायची असेल किंवा त्यांची जुनी मैत्री आता दुश्मनीत बदलली असेल, तर कोण जाणे. ती बुरखाधारी व्यक्ती कदाचित शेफालीच असेल. प्रत्येकजण मनाशी अंदाज बांधत होता. उघडपणे काही बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती. शेफाली, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कोऑपरेशन. पवारांनी शेफालीची पाठ थोपटली तेव्हा तिनं इट्स माय प्लेजर असं म्हणून पवारांना सलाम ठोकला. त्यानंतर पवार थेट गेले ते रवीकडे आणि दरडावून म्हणाले, मिस्टर रवी साळुंखे, यू आर अंडर अरेस्ट. बेड्या घाला याला. सारं ऑफिस थक्क झालं. कुणाला काहीच सुचेना. रवी धाय मोकलून रडायला लागला. नाही साहेब, मी खून केला नाहीये, मला यातलं काहीच माहिती नाहीये. रवी गयावया करू लागला. त्यानं पवारसाहेबांचे पाय धरले. तसे इन्स्पेक्टर पवारांनी त्याच्या श्रीमुखात भडकावली आणि विचारलं, बोल, गुन्हा कबूल करतोस की 3rd डिग्री लावू? रवीनं गुन्हा कबूल केला. सारा स्टाफ अवाक झाला. रवी मारियाचा खून करील यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता, पण रवीनं गुन्हा कबूल केला होता. आता सांग सगळ्यांना, तू मारियाचा खून का आणि कसा केलास? इन्स्पेक्टर पवारांनी दरडावून विचारलं. रवी सांगू लागला, मारिया आल्या दिवसापासून माझ्या मनात भरली होती. तिच्या मोकळ्या स्वभावामुळे ती सर्वांचीच मैत्रीण झाली होती. पण उघडपणे तिला प्रेमाची कबुली देणं कधी जमलंच नाही. तिच्या मनात तसं सुरुवातीला नव्हतं, पण हळूहळू आमची मैत्री दाट झाली आणि एकतर्फी प्रेमाचं रूपांतर खऱ्या प्रेमात झालं. पण हे सर्व घडण्यास जवळजवळ 3 वर्ष लागली. आताशा कुठं आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो. मारिया दुसऱ्या जातीची असल्यानं दोघांच्याही घरून लग्नाला विरोध होण्याची शक्यता वाटत होती. पण मी मात्र मारियाशीच लग्न करण्याचा निश्चय केला होता. मारियाची आई आणि तिचे लहान भाऊ यांची जबाबदारी मी उचलण्याच्या अटीवर मारियाही तयार झाली होती. आमची मैत्री आता ऑफिसमध्ये सगळ्यांना माहीत असली तरी गोष्टी लग्नाच्या बोलणीपर्यंत गेल्या आहेत हे कुणालाच माहीत नव्हतं. म्हणजे आम्हीच ते जाहीर केलं नव्हतं. सगळं काही नक्की झाल्याशिवाय कुणाशी बोलायचं नाही असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. आमची ही वीण अशीच घट्ट बसत असतानाच विनीत अगरवाल नावाचं वादळ आमच्या ऑफिसमध्ये आलं. विनीतची मारियाकडे पाहण्याची नजर मला खटकत होती. मारियाला अगदी दुसऱ्या भेटीतच त्यानं वश करून घेतलं होतं. दुसऱ्या भेटीतच त्यानं तिला महागडा सेंट प्रेझेंट दिला. त्यानंतर डिनरला नेलं. मुख्य म्हणजे मारियाही या प्रलोभनांना बळी पडत चालली.
विनीतसारखे विवाहित श्रीमंत मुलींना नुसतं वापरण्याची वस्तू समजतात हे मारियाला कळत नव्हतं. मारियाला मी खूप समजवलं, पण विनीतच्या श्रीमंतीपुढे त्याचा निभाव लागला नाही. पुढच्याच भेटीत विनीतनं मारियाला घेऊन कुठल्याशा रिसॉर्टवर जायचा बेत आखला होता. तेव्हा माझ्यावरचा ताबा सुटला आणि मी मारियाचा सूड उगवायचं ठरवलं. चमकदार श्रीमंतीपुढे तिनं खऱ्या प्रेमाला ठोकरलं होतं, त्याची चीड होती मला. पण तू तिचा खून कसा केलास? पवारांनी विचारलं. मी हिराजीकडून साधारणपणे ऑफिस बंद होतानाची परिस्थिती माहीत करून घेतली. हिराजी नसताना हे तिघंच असतात हे कळलं. ऑफिसमधून निघताना मारिया टॉयलेटमध्ये जाऊन फ्रेश होते, पुन्हा मेकअप करते, ही तिची सवय मला माहिती होती. त्यासाठी तिला 15-20 मिनटं लागतात. तेवढा अवधी मला पुरेसा होता. मी सिनेमाच्या निमित्तानं बाहेर पडलो खरा, पण 6:45 वाजता परत इथे आलो बुरखा घालून आणि थेट लेडीज टॉयलेटमध्ये जाऊन दबा धरून बसलो मारियाची वाट पाहत. मारिया आज त्यांच्याबरोबर जाणार नव्हती हे तिनं इराणीला सांगताना मी ऐकलं होतं. त्यामुळं त्या दोघांनी तिला शोधण्याचा प्रश्न नव्हता. मला पाहून ती दचकली आणि काही बोलणार इतक्यात मी टाळीनं तिचा गळा आवळला. खूप धडपडली बिचारी, तडफडली, पण माझ्या डोळ्यातली आणि डोक्यातला अंगार कमी झाला नाही. मी संपवलं तिला. बेवफा मारियाला मी संपवलं. आता मला खरंच पश्चाताप होतोय. मारियाचा खून केला म्हणून नाही, तिची तीच सजा होती. पश्चाताप होतोय तो अशासाठी की मी विनीतचाही खून का केला नाही. कारण विनीतचा खून केला तर काही मुली त्याचं भक्ष्य बनण्यापासून वाचतील आणि माझ्यासारख्या निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांच्या आयुष्यात वादळ तरी येणार नाही. रवी सारं काही सांगत होता. पण विनीत अगरवालची टाय तुझ्याकडे कशी आली? टाय विनीत अगरवालची नव्हती. मी ती टाय विकत घेतली होती. विनीत बरेचदा जे टाय घालायचा तशीच टाय मी विकत घेतली की जेणेकरून आळ विनीत अगरवालवर येईल. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. माझ्या आयुष्याला आता तसा काही अर्थ राहिला नाही. मला अटक करा. असं म्हणून रवीनं दोन्ही हात पुढे केले. हवालदारानं त्याला बेड्या घातल्या आणि पोलीस व्हॅन परत निघाली. सारेजण ऐकत होते. तरीही पत्रकारांची उत्सुकता काही कमी झाली नव्हती. त्यांचे प्रश्न सुरूच होते. पण पवारसाहेब, तुम्ही कसं शोधून काढलं हे? शेफालीची कल्पना तुमचीच होती का? पवारांच्या चेहऱ्यावर स्मित दिसलं. त्यांना हा प्रश्न अपेक्षित होता. ते पुढं सांगू लागले. मी या ऑफिसची पाहणी केली तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की खून परिचयाच्याच कोणी व्यक्तीने केला आहे, ज्याला या ऑफिसची रचना माहिती आहे. मुख्य दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूला टॉयलेट आहे आणि उजव्या हाताला जरासा वळसा घेतल्यावर साहेबांचं केबिन आहे. म्हणजे साहेबांच्या केबिनमधून टॉयलेट किंवा मुख्यदार दोन्ही दिसत नाही. बाहेरून आलेली व्यक्ती थेट त्या टॉयलेटपर्यंत जाऊ शकते हे फक्त या ऑफिसमधीलच व्यक्तीला माहिती आहे आणि तीच व्यक्ती जाणते. मी सगळ्या स्टाफच्या मुलाखती जबान्या घेतल्या. त्या फारच जुजबी होत्या. मी सर्वांना एक प्रश्न कुणालाच विचारला नाही की तुमचा कुणावर संशय आहे का, कारण मारियाची दुश्मनी कुणाशीही नव्हती. प्रत्येकानं वेगवेगळा संशय सांगितला तर माझं कन्फ्युजन वाढलं असतं. तरीही स्टाफकडून अधिक माहिती हवी असेल तर त्यांच्यातलं एक बनून राहणं भाग होतं. म्हणून मी रहेजा साहेबांना विश्वासात घेतलं आणि त्यांची नवीन PA म्हणून शेफालीला इंट्रोड्यूस केलं. रहेजा साहेबांचा या खुनात हात नाही याची मला 100% खात्री होती. त्यांनी खून करण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण मारियाचा त्यांना फायदाच होणार होता. आणि दुसरं, त्यांनी खून करायचा असता तर त्रयस्थ माणसाकडून ऑफिसबाहेर कुठेतरी करवला असता. स्वतःच्याच ऑफिसमध्ये खून करून नसती आफत ओढवून घेतली नसती. त्यामुळे मी त्यांची मदत घेतली. शेफालीनं 2-3 दिवसात भरपूर माहिती मिळवली. खास करून मारिया रवीचं प्रेमप्रकरण, विनीतमुळं त्यांचे बिघडलेले संबंध वगैरे वगैरे. विनीत अगरवालवर काही काळ संशयाची सुई रेंगाळली खरी, पण स्वतःच्याच टायनं तो खून करण्याचा मूर्खपणा करेल असं वाटलं नव्हतं. तरीही मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या सर्व टायची पाहणी केली. तेव्हा एक लक्षात आलं की संपूर्ण ड्रेस करून झाल्यावर विनीत कपड्यांवर एक विशिष्ट सुगंधाचा सेंट मारतो. त्याच्या प्रत्येक टायला तो सुगंधी वास येत होता. अपवाद फक्त त्या टायचा ज्याने मारियाला गळा आवळून मारल्या गेलं. विनीतची जबानीही मी मोबाईलवरून घेतली, पण त्याच्या बोलण्यावरून तो खुनी असावा अशी शंका वाटत नव्हती. रवीवर माझा पुसटसा संशय होताच.
कारण खून झाला त्यावेळी ऑफिसमधील 3 व्यक्तींखेरीज त्याच परिसरात वावरत असलेली चौथी व्यक्ती रवीच होती. दुसरं, रवीचं पाकिटातून तिकीट काढून दाखवणं मला जरा खटकलं. कारण सिनेमा पाहून झाल्यावर आपण तिकीट फेकून देतो, जपून ठेवत नाही. रवीनं तो पुरावा म्हणून जपून ठेवला आणि म्हणजेच त्याने आधीपासून काही बेत आखला होता. तिकीट कदाचित चुकून राहिलं असेल पाकिटात असं मी समजलो, पण नंतरही त्यानं ते व्यवस्थित घडी घालून पाकिटात ठेवलं तेव्हा संशय जरा बळावला. जेव्हा मी थिएटरवर चौकशी केली तेव्हा मॅनेजरच्या बोलण्यावरून माझी खात्री पटली की रवी सिनेमाला गेलाच नव्हता. सगळेजण एकमेकांकडे पाहत राहिले. थिएटरचा मॅनेजर जो रवीला ओळखत नाही तो कसा सांगू शकेल की रवी सिनेमाला आला होता की नाही. एक दोघांनी हा प्रश्न पवारांना विचारला देखील. मॅनेजरच्या बोलण्यावरून त्या शोला मध्येच वीज गेली होती. एरवी सहसा कधी वीज जात नाही, कारण फोर्ट परिसरातील ती एक दर्जेदार थिएटर आहे. पण त्या दिवशी काहीतरी मेजर फॉल्ट होता म्हणून बराच वेळ, म्हणजे जवळजवळ 10-15 मिनटं थिएटरमध्ये अंधार होता. जनरेटरवर काही दिवे चालू होते तेवढेच. पुढील शोचा खोळंबा होऊ नये म्हणून प्रेक्षकांना विनंती करून मध्यंतर न घेताच चित्रपट पुढे सुरू ठेवण्यात आला होता. नेमकं हीच बाब रवीच्या बोलण्यात आली नव्हती. रवीनं 7:30 वाजता मोबाईलवर मिस्ड कॉल दिला ही वस्तुस्थिती असली तरी त्यावेळी मध्यंतर झालं होतं ही गोष्ट खोटी होती. रवी सिनेमाला गेलाच नव्हता. थिएटरमधील त्या अंधारानं यावर खरा प्रकाश टाकला होता. बुरख्यातील व्यक्ती रवी असेल तर त्यानं हा बुरखा कसा मिळवला? अशा बेकायदा कामासाठी कुणा ओळखीच्या व्यक्तीकडून तो आणणार नाही. त्यापेक्षा तो भाड्यानं घेणं पसंत करेल असा विचार मी केला आणि त्या दृष्टीनं चौकशी सुरू केली. रवीनं ऑफिस सुटल्यावर थेट गिरगाव गाठलं. हिराजीकडे गणपतीला जाताना त्यानं गिरगावातील अशी 2-3 दुकानं पाहिली होती जिथं नाटकासाठी, कार्यक्रमासाठी भाड्यानं कपडे मिळतात. तिथल्या एका दुकानात त्या दिवशी संध्याकाळी एक बुरखा भाड्यानं घेतल्याची नोंद मिळाली. रात्रीच्या कार्यक्रमासाठी हवा आहे, उद्या सकाळी आणून देऊ असं सांगून नेलेला हा बुरखा त्याच रात्री कार्यक्रम रद्द झाला आहे म्हणून परत करण्यात आला. निमूटपणे भाडंही भरण्यात आलं. त्यामुळे ती व्यक्ती दुकानदाराच्या लक्षात राहिली. त्याचं वर्णन रवीच्या वर्णनाशी खूपच जुळत होतं. रवीनं मुद्दाम लांब बुरखा घेतला होता की जेणेकरून त्याचे पाय व बूट दिसणार नाहीत. बहादूरच्या बोलण्यावरून बहादूरच्या लक्षात हे आल्याचं रवीला कळलं म्हणून त्यानं काहीच रिस्पॉन्स दिला नाही की तेथून टॅक्सी केली नाही. टॅक्सी केली असती तर टॅक्सीत बसताना ते बूट नक्कीच दिसले असते. म्हणून रवीनं 2-3 इमारत चालत जाणंच पसंत केलं आणि एका बिल्डिंगमधील जिन्याच्या आडोशाला जाऊन बुरखा काढला, आपल्या बॅगेत घेतला, मग टॅक्सी केली आणि गिरगावात जाऊन लगेच तो बुरखा परत दिला. टॅक्सीत बसल्यावर त्यानं वाटेत मारियाच्या मोबाईलवर मुद्दाम फोन केला. तो 2 कारणांसाठी. एकतर पुरावा म्हणून आणि दुसरं आपण जे काही केलं त्यानंतर तिथे जर काही घडलं असेल तर ते कळावं म्हणून. गिरगावात बुरखा परत करून स्वारी पुन्हा थिएटरजवळ आली. सिनेमा सुटल्यानंतर जवळच्याच बिअर बारमध्ये बिअर घेण्यास तो बसला. आईस क्यूबवरून मुद्दाम वेटरशी भांडण उकरून काढलं, कारण आपण तिथं असल्याचा पुरावा त्याला निर्माण करायचा होता आणि तिथूनच त्यानं रात्री 9:15 वाजता मारियाला पुन्हा फोन लावला, तोही याच 2 कारणांसाठी. रवीनं सगळं काही सुनियोजित पद्धतीनं चलाखीनं केलं होतं, पण गुन्हेगाराचं दुर्दैव कुठेतरी आड येतं त्याप्रमाणे थिएटरमधील ब्लॅकआउट त्याचा आडवा आला. रवी सिनेमाला गेला नव्हता याचा भक्कम पुरावा तोच होता आणि तिथंच त्याची जबानी खोटी ठरत होती. त्या अंधारानं त्या खुनावर प्रकाश टाकला होता आणि रवी आपल्या कुकर्मात अडकला. सर्व पत्रकारांचे चेहरे उजळले, कारण दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रासाठी त्यांना चटपटीत मॅटर मिळाला होता. मंडळी, उद्या पुन्हा नवीन कथेसह भेटूयात. धन्यवाद.